देव बोरो दिस दिस. जायते लोक चिंतात की वेंचणूक मोल्यार कोण जिखता वा कोण हरेता, पण खरेच पवलून गेल्यार ही एक लोकांची गरज समजून घेवपाची एक खोलायण केलेली प्रक्रिया. हांगा आमी मतांच्या आंकड्यांवर वचून लोकांक कितें जाय तांचे प्रश्न कितें हाचेर लक्ष केंद्रीत करतल्यो. आणि हे सगळे आमी सांगेम मतदारसंघाच्या उदाहरणांतल्यान समजून घेवतल्यो. जॉईन राजकारण लोकांच्या दर दिवसाच्या जिविताचो एक भाग झाला. चला तर ह्या शास्त्राक आनीक लागींच्यानी जाणा जावया. संगम दक्षिण गोयेंचो एक मतदारसंघ जो चोड करून गांवगिऱ्या वाठारांनी भरला. हांगा लोकांचो संबंध मातेकडेन आसा. ह्या मातेचो, ह्या राणांचो, ह्या न्हंयींचो लोकांच्या जिविताचेर एक गाठ प्रभाव आसा. तांचे प्रश्न राष्ट्रीय पावंडावेल्या प्रश्नांपर खूप वेगळे. हांगा उदकाची समस्या, रस्त्यांची स्थिती, शाळेन शिक्षकांची उणव आणि खाण बंद पडल्यान जाऊन गेलेली बेरोजगारी ह्यो गोष्टी वेणसनो कोण जिखतलो हे थारयतात. हांगा राजकारण लोकांच्या दर दिसाघेच्या संघर्षांतल्यानूच जल्मा घेता. 1429 हा फक्त एक अंकडो न्हय, हा एक इशारो, एक संगणी की ह्या मतदारसंघात राजकीय स्थिरता नाथा. जेव्हा जीख हार इतल्या उण्या मोतामनी ठरता तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट जातात. पहिलं, कोणूच एका पक्षाची हांगा घट्ट पकड ना, आणि दुसरं, लोकांचा कोल वांटून गेला आणि कोणेनेच तांचो पुराय विश्वास जिंकून ना. एका रणनीतिकाराच्या नोंदणे हो अंकडो एक सोंधी आणि एक आव्हान दोन्ही दाखवता. चलो तर आम्ही आता संगेणच्या हे राजकीय मुळाक आनीक लागींच्यान पळया. हांगा जिंकूक म्हणल्यार फकत प्रचार करूक न्हय, हांगा जिंकूक जाय जाल्यार हांगाची सामाजिक, आर्थीक आणि राजकीय परिस्थिती समजून घेवू गरजेचें. दर एक मत म्हत्वाचें, कारण दर एका मताफाटल्यान एक काणी, एक अपेक्षा आणि एक समस्या लिपोवन आसता. हे अंकडे आमकां संगेची खरी वळख करून दितात. 83% ग्रामीण म्हणजे शारांतली वेंचणूक लढोवपाची पद्दत हांगा चलची ना. 22% अनुसूचित जोमात एसटी लोकसंख्या म्हणजे हो एक व्हड सामाजिक गट जांच्या प्रश्नांक खासेले ध्यान देवपा पडतोले. आणि सगळ्यात महत्वाचे 86% पोरं चोड मतदान. हाचो अर्थ असो की संगेचे लोक उगीच बसून रावपी नोत, ते जागृत आसात आणि बदला खातीर मतदान करतात. पण खरे राजकारण खंय सुरू जाता? ते सुरू जाता लोकांच्या दर दिसागेच्या दुखांत, त्रासांत. जो पुढारी लोकांच्या ह्या समस्या आपल्या काळजान सांभाळता ताका खरेच राजकी संधी मिळता. ह्या समस्या म्हणल्यार फकत मागण्या न्हयत, ते सरकारा खातीर एक मार्गदर्शक नक्षो आसात. हे एक वाक्य ना हा, हो लोकांच्या काळजांतलो टाळो. धरण अख्ख्या गोंयांक उदक देता, पण आमची वसाहत तानेली उडता. सेलावली धरणाच्या सामक्या कुशीक राहूनही जेव्हा लोकांक पिवपाची उदक मिळेना, तेव्हा तो फक्त एक सरकारी उणाव उरना, तो एक विश्वासघात जाता. आणि ही भावना राजकारणाक एक नवी दिशा दिवून शकता. हे पल्यात हो सांगेंच्या लोकांचो दुःखाचो नोक्सो कसो दिसता. वाडेमंत उदकाचो प्रश्न, चिरेबंद उगवेमंत रस्त्यांची दुर्दशा, वाल्किनी सारख्या पॉयसुल्या गावांनी भुरग्यांच्या शिक्षणाची चिंता, आणि खाणपट्ट्यात नोकऱ्यो नसलेल्यान तरुणाट्यांचो संघर्ष. हे सगळे प्रश्न एकामेकाक जोडलेले आसात आणि हे भारताच्या संविधानानं दिलेल्या सैमाने जीवपाच्या अधिकाराचेर एक व्हड प्रश्नचिन्ह उभो करता. लोकांची माहिती सुरक्षित दवरून त्यांची सन्मानाने जीवपाची गरज समजून घेवप हेच खऱ्या लोकशाहीचे काम. आता थोडो इतिहास बोलूया, कारण इतिहास आमकां फुडाराची दिशा दाखवेता. संख्येंचो मतदार सोदांच बदलचो पाटलावदार रावला. हांगाय लोकांन कोणूही एका पक्षाक व फुडाऱ्याक आपलू कायमचो राजा मानूक नाय. तांचो कोल दिशा बदलुपी नॉयसारखो सोदांच बदलत असता. हो अंकडो सांगता की हांगा विश्वास जिखणो कठीण आणि तो टिगोवन दवरूप ताचे पोरूनसू कठीण. हे अंकेडाम फाटल्यान एक विचार करपासारखी गोष्ट आसा. 1994 काँग्रेस, मागीर बीजेपी, 2012 त फोकट 483 मोतांनी जिंक, आणि पोलिया 2017 केम झालेम. लोकान एक वोडलिया पक्षाक सोडून एका अपक्ष उमेदवाराक जिकयलो. हेच्यारल्यान स्पष्ट जाता की संघेचे लोक पक्षाक ना पण काम करपी मनुष्याक पलतात, ते काम करपी मनुष्याक सोदतात. आणि आता सगळ्यात महत्वाचो भाग 2022चो निकाल. जिकलेल्या उमेदवाराक मिळेली फक्त 36% मतां. हेचो अर्थ सोपो, सुमार 64% लोकांन तांच्या विरोधात मत दिलेलं. पण कितें झाले? ती सगळी विरोधी मतं एक झाली नाहीत, ती वांटून गेली. हाका म्हणटात वांटल्लो लोकाकोल. ही जीक न्हय,
हे विरोधी मतं वांटून गेल्यान झालेलो गुणित. आणि हे असे कित्याक झाले? कारण एक बलिष्ठ अपोक्ष उमेदवार जो आधी बीजेपीचोच वांगडी असलो तेने सरकारविरोधी मताम आपली वाट ओढली. जेव्हा लोकांचो राग व असंतोष एका जाग्यार एकवटतो ना तेव्हा सरकाराचो रोस्तो सोपो जाता. हीच सांगेंच्या राजकारणाची सगळ्यांत व्हडली शिकोण आणि सगळ्यांत व्हडली संधी. तर ह्या सगळ्या विश्लेषणांउपरांत प्रश्न उप्रासता जिखपाचो रस्तो खंय नासा. तो रस्तो लोकांच्या दुखांत्यानच वेता. चलो, एक 90 दिवसांची योजना पलवया. ही फक्त एक वेंचणुकीची योजना नोय, पूण लोकांचा विश्वास जिखपाचो एक पद्धतशीर प्रयत्न. लोकांच्या प्रश्नांना जिखपाच्या रणनीतीत कशं बदलून जाता ते समजून घेऊया. हाय जिखपाची निसून 4 पावड्यांची. पहिले 3 होठले, कांहीच उलवचे नाही, फक्त ऐकून जेम. गावागावान वचून लोकांक कितेम जाय ते समजून घेंचेम. दुसऱ्या पावंड्यार गांवच्या प्रभावी लोकांक आणि खाशेलेपणीन अनुसूचित जमात समित्यांक जोडून एक संघटन उभारप. तिसऱ्या पावंड्यार लोकांक एक सोपी कहाणी सांगप. दिल्ली मुत्राम आणि झाल्लेन काम हांतलं अंतर पळयलियात. आणि निम्माण्या पावंड्यार आपूण जमिनीर आसात हे दाखोवन दिवप. भोलायकेची शिबिरम, शाळांक मदत, गांवचं जाहीरनामं हे सगळे लोकांक एक विश्वास दितलो. हाय लोड्डाय 2 कहाण्यांशी. एक वाटन सरकार जो व्हड राष्ट्रीय योजनांची गोष्टर करता, त्यांचा संदेश सोप्पो, पक्षाचेर विश्वास धरात. दुसरे वटान एक नवो उमेदवार जो तुमच्या गावांच्या उदकाची, रस्त्याची, नोकऱ्यांची गोष्टर करता, त्यांचा संदेश असो जो तुमचे काम करतलो त्या मनुष्यार विश्वास धरात. संगेमसारख्या मतदारसंघामनी दुसरी कहाणी लोकांच्या काळजाक चोड लागींची ठरता. ह्या सगळ्या योजनेचो आत्मो 2 उतरांनी असा: विश्वास आणि दिसपी काम. व्हड भाषणां नाहीत, पण लहान लहान पण डोळ्यांक दिसतोलीम कामां करपाचं उत्तर. जशे की धरणाच्या लागींच्या वसाहतीन उदक शुद्ध करपाचं यंत्र बसोवपाचं, वाल्किनीच्या शाळेत नवो शिक्षक हाडपाचो प्रयत्न करपाचो. जेव्हा लोक डोळ्यांनी बदल पळयतात तेव्हा विश्वास आपशीण वाढता. हे करताना लोकांची खाजगी माहिती, त्यांचं दुःख, त्यांच्या सन्मानाक काहीच बाधा हाडनासोताना फकत त्यांच्या सन्मानान त्यांची सेवा करप हेंच महत्वाचं. तर निमाणो विचार होच. जेव्हा देशात वॉड खोबऱ्यांचा आवाज गचता तेव्हा एका गावाचं गोटार साफ करपाची व शाळेत एक शिक्षक धाडपाची गोष्ट खरेच एक वेंचणूक जिखवून शकता. हाचो जुबाब सांगेंचो मतदार देतोलो आणि तो जुबाब भारताच्या लोकशाहीच्या पुढाराखातीर एक वॉड संकेत ठरतोलो. तुमका एक लोककेंद्रित फुडारी जाऊन तुमच्या मतदारसंघाचो विकास करपाचो आसा जाल्यार blueprintstrategies.ai कडे mgr@blueprintstrategies.ai हाचेर संपर्क करात वो 08042041602 ह्या नंबराचेर फोन करात. राजकारणाच्या पलतोवडी एक ध्येय.